इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. ज्याचा बाप शेतकरी आहे, ज्याचा आजा शेतकरी होता, त्याची औलाद असणारा नासका माणिकराव कोकाटे म्हणते की कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. आता ह्यावरून समजून घ्या की ज्या खात्याचं मंत्रिपदच ओसाड असेल, त्या खात्याचं त्या लोकांचे अजून काय हाल असतील, किती संकटात असतील. विचार करा, शेतकरी किती ओसाड असेल आणि त्या खात्याचा मंत्री किती फुटक्या नशिबाचा असेल. आणि अशा फुटक्या नशिबाच्या मंत्र्याकडून न्याय भेटल ही फक्त अंधश्रद्धा आहे. यांना शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव नाही, यांच्याकडून काही मिळेल ही आशाही नाही. आणि मंडळी, ह्याला मुख्य कारणही आपणच आहोत, शेतकरीच आहोत. ते कसं? तर आपण एक नाही होत. कोणी भाजपचा, कोणी काँग्रेसचा, कोणी उबाठाचा, कोणी शिंद्याचा, कोणी पवाराचा. कधी होणार आपण एक? काय काळजी वाटत नाही का की गावातला एखादा आत्महत्या करतो आणि आपण त्याचे दुसरे कारण दाखवतो? अरे, सगळ्यात मुख्य कारण पैसा आहे आणि तोच शेतकरी जुळू शकत नाही. हे पिढ्यानपार चालत आलेले दिवस आपण बदलणार आहोत की नाही? आजकाल तर आंदोलन करत असतील तर तिथं मागण्या मान्य तर सोडा, ऐकूनही घेतल्या जात नाहीत. आंदोलन दाबण्याचं कारस्थान केलं जातं, लाठीचार्ज केल्या जातात, खोटे गुन्हे टाकल्या जाते आंदोलन दडपण्यासाठी. आणि त्याला कारणही आपणच आहोत. आपण फक्त स्वतःचा विचार करतो, स्वतःच्या कामाचा विचार करतो. ते आंदोलक मरून का जायना? अरे, अशानं पुढं कोण येईल आपल्यासाठी? उठा, निघा. आपल्यासाठी कोणीतरी पोटाला पीळ मारतोय, आपल्यासाठी मरायची भाषा करतोय. ही लोक एकटे पडता कामा नये. पारावर बसून गप्पा हाणून घरी बसून मोबाईलवर आंदोलनाच्या अपडेट घेऊन भागणार नाही. चला, रस्त्यावर येऊ आणि ह्याला त्याला नाव बोट ठेवण्यापेक्षा आपणही पुढे आलं पाहिजेत. हो, आपला नेता जेव्हा चुकेल ना, तेव्हा त्याचे कानही आपणच धरू. पण जेव्हा जेव्हा शेतकरी हे नाव पुढे येईल ना, तेव्हा तेव्हा हे जे कोणतं सरकार असेल ना, ते थरथर थरथर केलं पाहिजे. तुम्हाला लक्षात नसेल तर आठवण करून देतो. मी माझ्या शेतकरी विषय असलेल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट कायम सांगतो की हा दिवस येणार, यायलाच पाहिजे आणि आला. मराठवाड्याचा ढाण्या वाघ, 6 कोटी मराठ्यांचं, गरजवंत मराठ्यांचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील आणि विदर्भातील शेतकरी आणि दिव्यांगाचं नेतृत्व आमदार बच्चूभाऊ कडू यांनी जो बंड पुकारलाय ना, त्याला डोक्यावर घेण्याची जबाबदारी आता आपली आहे. बच्चूभाऊ अमरावती येथील त्या मोजरी गावामध्ये शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेत. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. उपोषणाच्या 4थ्या दिवशी संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील तिथं त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा दिव्यांगाचे जे काय प्रश्न असतील, ह्या मागण्या घेऊन आदरणीय बच्चूभाऊ आपल्यासाठी उपोषणाला बसले आहेत. आणि मी बघतोय की कालच्या या दोघांच्या भेटीमुळे अख्ख्या मराठवाड्यातलं सुद्धा वातावरण ढवळून निघालंय. तुम्ही मनोज दादांचं भाषण ऐकलं का? नसल ऐकलं तर हा व्हिडिओ झाला की नक्की ऐका. त्यांची भूमिका लक्षात येईल तुमच्या. दादांनी सरळ सरळ सांगितलंय की पक्ष न पाहता, जात न पाहता, मान सन्मान न पाहता सरळ सरळ ह्या आंदोलनात सहभागी व्हा. आणि बच्चूभाऊ, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. हक्क नक्की मिळवून घेऊ. या लबाड शासनाला दखल घ्यायला भाग पाडू. आणि हे आंदोलन मराठा आरक्षण आंदोलनासारखं शांततेत होणार असं मला काही वाटत नाही. कारण ह्या राज्यातला शेतकरी वैतागून गेलेला आहे, म्हणून काही सांगता येत. कारण कुणकडे बी कोण्या बी रस्त्यानं जा तुम्ही, तिकडे 10 गाड्या जर थांबवल्या तर त्यातले 100 लोक शेतकरी निघतील. दिलेल्या अल्टिमेटम पर्यंत, तारखेपर्यंत हे मुर्दाड सरकार जर झोपेतून उठत नसेल तर ह्या आंदोलनाला तीव्रता आपसुकच येईल. या ठिकाणी बच्चूभाऊ सोडून जर दुसरं कोणी राजकीय नेता असताना तर मी भरोसा ठेवला नसता. आजपर्यंत बच्चूभाऊंनी अनेक वेळा शेतकऱ्यांचा आवाज अतिशय तळमळीने, तीव्रतेने अधिवेशनात मांडला. ते तुम्हीही कधी ना कधी कुठं ना कुठंतरी पाहिलं असेल. हे विसरून चालणार नाही. आणि ह्या निमित्तानं शेतकऱ्यांसाठी एक आवाज तयार होतोय. ही ठिणगी पडली आहे, याचा आनंद आहे. सगळे मोठमोठे नेते येऊन पाठिंबा देऊन जात आहेत. सदाभाऊ खोत आलेत, रोहित पवार आलेत, रविकांत तुपकर आलेत, माधवराव जानकर आले, निलेश लंके साहेब, छत्रपती संभाजीराजे, राकेश टिकेत आले, कांगणे सर आले, कराळे सर आले, सगळे 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 येऊन गेले. पण कृषी मंत्री आले का? गृहमंत्री आले का? दलिंदर टरबूज आलं का? सरकारनं विचारलं का की काऊन बा तुम्ही उपाशी बसले, काऊन बा तुम्ही मराय निघाले? हे विचारलं का? यांना संवेदना नावाची वस्तू आहे का? यांच्या सत्तेची मस्ती आपण जिरवू जिरवू आणि जिरवू. आज इतकंच. ह्या शेतकऱ्याची तुम्हाला विनंती आहे, शेतकरी जर असाल तर पहिले आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन सुद्धा दाबा. जय शिवराय, जय जवान, जय किसान.